काय? आणि हे पण घेतलं अलाइड अँगल फॉर्म्युलाज, तेच 24 फॉर्म्युलाज जे आम्हाला सांगितलं की लर्न करून आज लाईक ओरल टाईप घेणार. ओके ओके, मग एक काम करूयात, आपण तुला फास्ट फास्ट मध्ये हम्म. सगळं सांगतो. आपण हा चॅप्टर परत एकदा नव्याने शिकूयात. बट आज जर तुला ट्युशन मध्ये हा चॅप्टर करायचा आहे. मला फक्त ते अलाइड अँगल फॉर्म्युलाज नीट सांगा हा, तू एक आजसाठीचे. एक कारण ओव्हरव्ह्यू आपण घेऊयात सगळा, ठीक आहे? म्हणजे हा. पहिला चॅप्टर पूर्ण झालाय, ट्रिगोनोमेट्रीचा चॅप्टर जो आहे ना तो पूर्ण झालाय, ऑलमोस्ट कम्प्लीट झालाय. ओ. ओके. हा, हे बघ ही आम्हाला ट्रिगोनोमेट्री. काही सांगतच नाही की कुठला चॅप्टर चालू आहे, सी फक्त स्वतःहून शिकवतात. सी ऑन द स्क्रीन. हम्म. ट्रिगोनोमेट्री 2, चॅप्टर नंबर 3 आहे. ओके. हे बघ, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स, हा. मल्टिपल अँगल्स, हम्म. फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. हम्म. म्हणजे इथे साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, इथे मल्टिपल अँगल म्हणजे साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, साइन 3 थीटा, कॉस 3 थीटा, हे फॉर्म्युलाज येते हम्म. याच्यामध्ये. ओके, हम्म. इथपर्यंत झालंय म्हणजे कंपाऊंड अँगल्स इथपर्यंत कम्प्लीट झालंय तुमचं म्हणजे. हम्म. हा, एवढ्या फास्ट फास्ट मध्ये हे कव्हर नाही होणार. बट तुझ्यात ओके, बट कोणती टेस्ट? आजसाठी हा, आपण हे घ्यायचं का? ते घेऊयात ना, अँगल्स. घेऊयात, नो वरीज, आपण घेऊयात. मी तुला आहे ना, ज्या ज्या कन्सेप्ट झाल्यात ना, तुला हे चॅप्टरचं मिनिंग आणि पूर्ण कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, जेणे की तुला आजची जी काही तुझी टेस्ट असेल ना त्याला हेल्प होईल, ठीक आहे? मला सांग, काय काय ओके. टॉपिक्स आहेत तुझ्या आत्ताच्या टेस्टला आजच्या? टेस्ट नाहीये, म्हणजे ते बोले फॉर्म्युला सगळे पाठ हम्म, करून या असं. हा, फॉर्म्युला सगळे पाठ करून या, असं बोलले. या. बरं, ठीक आहे, तर ते करूया. बोलले की असं नाही की फक्त हेच फॉर्म्युला, लाईक पूर्ण चॅप्टर मध्ये जितक्या पण गोष्टी आहेत ते सगळं पाठ करून या असं बरं, बोलले चालेल, फक्त. ठीक आहे, करूयात. आपण सगळ्या चॅप्टर मधल्या सगळ्या गोष्टी आपण पाठ करूयात आणि जाऊयात पुढे, ठीक आहे? ओके. आता त्याच्या प्रूफ्स वगैरे ना ते आपण आत्ता डिटेलमध्ये नाही घेणार, मी तुला फक्त फॉर्म्युलाच हा, सांगणार प्रूफ्स आहे. नाहीच विचारणार आहे असं हा, बोलले ते ठीक आहे, आम्हाला. फक्त फॉर्म्युलाच विचारणार आहे. हो. चालेल, करूयात आपण. हे बघा आता, ट्रिगोनोमेट्री 1 हा फर्स्ट आहे. ट्रिगोनोमेट्री 1. ओके. याच्यामध्ये बघा आता, हे आपण शिकलेलो आहे. पहिला साइन थीटा, कॉस थीटा, देन दिस फॉर्म्युलाज. हॅलो. येस. हो हो, ऐकते ऐकते. ओके, इथपर्यंत आपण शिकलेलो आहे. ते एकदा जस्ट एक क्विक ओव्हरव्ह्यू म्हणून आपण एक रिवाइज करूया. ओके. हम्म. इन अ राईट अँगल ट्रायंगल, suppose if this angle is right angle B and this angle is theta. Okay, then sin theta काय तो अपोजिट साइड ऑफ थीटा ए बी अपॉन एट हायपोटेनस ए सी. हायपोटेन्यूज एसी. ओके, कॉस थीटा adjacent side of theta, adjacent side, हम्म, बीसी. opposite side. हम्म. ए बी. opposite adjacent side BC अपॉन AC. ए बी. हा, थर्ड tan थीटा काय सर तो ए बी ना, कॉस थीटा. ए बी का बीसी, बीसी अपॉन ऍडजेसंट साइड बीसी, हा हा हायपोटेनस हा. एसी. हायपोटेनस हा ना. हायपोटेन्यूज. ओके, हा हा. तो टॅन थीटा साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. कॉस म्हणजे काय थीटा. आला हा साइन थीटा ए बी ए बी डिवायडेड अपॉन बाय ए ए सी सी. ओके, अपॉन बी सी डिवायडेड अपॉन बाय ए हा सी. अपॉन, हा अपॉन बीसी अपॉन एसी. ए सी ओके, ए सी कॅन्सल. हा, तर ते रेसिप्रोकलने आपण बीसी अपॉन एसी केलं. सो दिस ए वी बी गॉट अपॉन बी ए सी. बी अपॉन बी सी. म्हणजे बी टॅन सी. थीटा काय मिळालं आपल्याला? टॅन ए थीटा बी वी अपॉन गॉट, बी सी. हा, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड, टॅन हम्म. थीटा मिळाला. ओके, हम्म. कोसेक थीटा काय मिळाला? कोसेक थीटा हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. अपोजिट साइड काय? ए बी. म्हणजेच काय मिळाला? 1 अपॉन साइन थीटा.
सिमिलरली कोसेक थिटा काय मिळतो? कोसेक नाही, सेक थिटा. सेक थिटा काय मिळेल? हायपोटेनस अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजेच काय मिळाला? 1 अपॉन कॉस थिटा. आणि कॉट थिटा लास्टली काय मिळेल? कॉट थिटा इक्वल्स टू, हॅलो, हा ऐकतेय. कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थीटा. हॅलो. हॅलो. हा सर. हा बोल. कॉट कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थीटा. हा, कॉट थिटा इज इक्वल टू ऍडजसंट मग साइड बीसी अपॉन एबी होईल रेसिप्रोकल झाला तर. ए बी. सो इट इज वन हा अपॉन tan theta only. थीटा. Okay, so far now we know what sin theta ऑल first ratio. Okay, cosec theta equals to 1 over sin theta. थीटा. Cos theta equals to 1 upon साइन sec थीटा. sec theta. Cos theta. सेक थीटा सॉरी. हा, हा. अँड सो ऑन. म्हणजे काय, साइन थिटा इकडचा इकडे घेतला आपण, लेफ्ट साईडचा राईट साईडचा लेफ्ट साईडला घेतला, तर काय मिळेल आपल्याला? साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. सेक थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू 1. देन हम्म. tan theta is equals to 1 upon cot theta, or you can write like cot theta into tan theta is equal to 1. ठीक आहे, सो दॅट यू कॅन हम्म. शफल इट ऑलवेज. देन दुसरं काय? सेक थिटा इंटू कोसेक थिटा इक्वल्स टू 1. साइन थिटा इंटू सेक थिटा इंटू कॉस थिटा, सॉरी, सेक थिटा इंटू कॉस, नॉट कोसेक. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इक्वल्स टू 1. सो हे तीन मेन आपल्याला फॉर्म्युलाज इथं मिळाले. ओके, ओके. म्हणजे ज्याचे ज्याचे रेसिप्रोकल्स आहेत त्याचं हा, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 1 वन. येतं, 1 येतं. ओके. आता ओके. याच्यानंतर आपण एक स्टँडर्ड टेबलचा जो अँगल होता तो आपण फाइंड केलेला. आता आपण काय करूयात, हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे? हा ए बी सी ट्रायंगल, ए बी सी, इन विच दिस अँगल बी इज राईट अँगल. ओके, त्याला थोडंसं आपण मॉडीफाय करूयात. कसा मॉडीफाय करूयात? सपोज हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, आणि एक्स ऍक्सिस आहे. ओके, वर्टेक्स ऍट ओरिजिन ठेवूयात आपण. या अँगलचं काय करूयात? वर्टेक्स ऍट ओरिजिन घेऊयात. साईड बी सी जी आहे, हा अँगल सी आपल्याला जो आहे ना, अँगल सी आपल्याला हा. इथं घ्यायचा आहे ना, स्टँडर्ड पोझिशनला घ्यायचा आहे. हा जो अँगल थीटा आहे तो आपल्याला स्टँडर्ड पोझिशनला घ्यायचा आहे. ओके, सो इथं पॉईंट सी घेतला सपोज आपण. ओके, इकडे काय येईल मग? बी येईल, राईट. आणि इथे कुठेतरी ए येईल असा. ओके, हे टर्मिनल आर्म जी आहे, ए सी ए, अशी कुठेतरी येईल. हा पॉईंट ए येईल, राईट. हम्म. हो. हा अँगल असेल थीटा. आपण कुठे घेतलाय हा? स्टँडर्ड पोझिशनला घेतलाय. वी हॅव लर्न दिस कन्सेप्ट ना, अँगल इन इट्स स्टँडर्ड पोझिशन, राईट. स्टँडर्ड पोझिशन. येस. ओके, आता मी काय करतो? पर्पजफुली काय करतो? पर्पजफुली एक हे जी डिस्टन्स आहे ना, ए टू सी, हे हम्म. किती घेतो? पर्पजफुली 1 हम्म. युनिट घेतो. किती घेतो? 1 वन. युनिट. ठीक आहे, आता हे डिस्टन्स मी 1 युनिट घेतलं, आणि ह्या हा. पॉइंट ए पासून परपेंडिक्युलर काढला इथे, आणि ह्या पॉइंटला नाव दिलं समजा पी पॉइंट, किंवा इथं समजा पॉइंट, हे नाव बदलूयात आपण. ठीक आहे, ही नावं आपल्याला काही कामाची नाहीयेत, आपण नावं बदलूया, चेंज करूया. अँगल तोच आहे, अँगल मेजर तेवढंच आहे. हा जो अँगल थीटा आहे तोच अँगल आपण इथं घेतलाय, थीटा. गेटिंग इट? ओके, येस. फक्त नावं वेगळी देऊयात आपण. इथं नाव देतो मी
ओरिजिन ओ, इथं पॉइंट पी आणि इथं एम, परपेंडिक्युलर आहे हा. ना. ओके. आता हे हो. जे डिस्टन्स ओपी आहे ना, तेवढं मी कंपास मध्ये घेतो आणि तेवढी रॅडियस घेऊन एक सर्कल ड्रॉ करतो. काय केलंय? सर्कल ड्रॉ सर्कल केलं. ड्रॉ. गेटिंग इट? येस. ओके. त्या सर्कलला काय म्हणणार आहे? युनिट सर्कल. सर्कल म्हणजेच काय? सर्कल विथ रॅडियस 1 युनिट, वॉट एव्हर मे बी दी युनिट, सेंटीमीटर किंवा मिलीमीटर काही असेल ते, 1 युनिट रॅडियस सर्कल आहे. ओके. ओके. आता सपोज हा जो पॉइंट पी आहे, हा जो पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी एनी पॉइंट ऑन दी सर्कल आहे. काय हा पॉइंट पी? एनी पॉइंट ऑन दी सर्कल. याचे कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे. राईट. दिस पॉइंट एक्स वाय lies on circumference of circle as well as it lies on the terminal arm of the circle angle. ओके. हा जो अँगल आहे त्याच्या टर्मिनल आर्म वर सुद्धा तो पॉइंट पी एक्स वाय लाई करतोय. ओके. गॉट इट? येस. येस. ओके. नाव सी दिस डिस्टन्स इन ट्रायंगल पी ओ एम. अँगल एम किती आहे? राईट अँगल आहे. अँगल किती? राईट अँगल आहे ना. 90 डिग्री, हो राईट हा. अँगल ओके. आहे. अँगल ओ इज थीटा डिग्री. ओके. हम्म. हा. आता जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर साइन थीटा या अँगल साठी काय येईल? साइन थीटा काय येईल? अपोजिट साइड पीएम अपॉन हायपोटेनस ओपी. ओपी. ओके. बट हा जो पी पॉइंट आहे, पी पॉइंट आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट काय आहे? वाय. राईट. म्हणजे वाय. हा इथून ही हाईट जी आहे, ही हाईट किती आहे? वाय युनिट एवढी आहे. हाईट किती आहे? वाय युनिट. वाय. ठीक आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे ओ एम हे किती आहे? एक्स युनिट आहे. हा. ओके. दॅट्स वाय coordinates ऑफ दिस पॉइंट और रादर coordinates ऑफ एनी पॉइंट ऑन दिस सर्कल काय आहे? ते एक्स जे काय कॉमा असेल म्हणजे हा ही टर्मिनल आर्मवरचा तो पॉइंट आणि ते डिस्टन्स आर तर तेवढाच असणार आहे, 1 युनिट असणार आहे. पण ते जे डिस्टन्स असेल एक्स आणि वाय ते कॉर्डिनेट्स असतील म्हणजे किती हाईटला तो पॉइंट आहे आणि तो वाय ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे. सो डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस अँड हाईट डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस. म्हणजे हा एक्स कोऑर्डिनेट काय असतोय? एक्स कोऑर्डिनेट काय की ह्या पॉइंटचं वाय ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. वाय कोऑर्डिनेट काय असतोय? या पॉइंटचं वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स. दॅट इज नथिंग बट दी कोऑर्डिनेट, जे आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकलो ना आपण हम्म. त्याच्यामध्ये ऍप्सिस आणि हा. ऑर्डिनेट्स हे त्याच्यावरनं फाइंड होतात. की म्हणजे एक पॉइंट कसा लोकेट होता? समजा तुझं ऍड्रेस, ऍड्रेस ऑफ हम्म. सहस्त्र, सहस्त्र निलयम. ओके. तर त्याचा ऍड्रेस कसा आपण हम्म. सांगणार आहे? अपोजिट टू बँक ऑफ महाराष्ट्र, नियर सिंहगड कॉलेज, आंबेगाव बुद्रुक, जे काय असेल ते. हम्म. हा झाला हा. तुझा ऍड्रेस. तसा हे पॉइंट आहे. आता तसे किती पॉइंट्स आहे? ते हे प्लेन पेपर आहे. हा वाय हा. ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. म्हणजे इथे इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स आहेत, इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स आहेत. तर त्याचं एक्झॅक्ट लोकेशन कसं कळणार आहे आपल्याला? ओके. मग तो जो इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स पैकी एक पर्टिक्युलर पॉइंट आपण हायलाइट करतो. ओके. हा पॉइंट हायलाइट केला की ह्याचं आपल्याला लोकेशन फाइंड करायचं आहे. स्टँडर्ड कोण आहे, फर्म कोण आहे त्याच्या जागेवर? वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस लँडमार्क येते. हम्म. मग हा पॉइंट एक्स ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे? म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस. तसंच तो हम्म. पॉइंट वाय ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे? म्हणजेच काय झालं? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम वाय ऍक्सिस. म्हणजे ह्या डिस्टन्सला हम्म. म्हणायचं वाय कोऑर्डिनेट आणि याला म्हणायचं एक्स कोऑर्डिनेट. हम्म. याला काय म्हणणार आहे? एक्स कोऑर्डिनेट. हम्म. ओके. हा जो पॉइंट झाला तो एक्स झाला. हम्म. ओके. आणि हा जो पॉइंट झाला तो वाय झाला. ओके. हे झाले असं लोकेशन. तसं इथं या सर्कल सर्कम्फरन्स वरती एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट्स आहेत. ओके. हा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आहे. दिसत नाही का? जरा डार्क करते म्हणून.
एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. राईट. आपण फक्त तो जो अँगल होता तो अँगल फक्त उचलून आपण त्याच्या स्टँडर्ड पोझिशनला घेतला. काय काय केलं सांगतो तुला. एक ट्रायंगल आपण कन्सिडर केलेला, हाच ट्रायंगल येतो, हाच ट्रायंगल येतो. फक्त आपण काय केलं, हा हा. जो अँगल थीटा आहे तो इन इट स्टँडर्ड पोझिशन घेतला आपण. स्टँडर्ड पोझिशनला घेतला म्हणजे इनिशियल आर्म वी ओरिजिनला. कोइन्साइडेड विथ एक्स ऍक्सिस, टर्मिनल आर्म इन वन ऑफ द क्वाड्रंट्स ऑर ऑन एनी ऑफ द एक्सिस, असं केलंय. हा. ओके. आणि हा. वर्टेक्स ऍट ओरिजिन घेतलाय. हा. लक्षात आलं अप टू हिअर. हो. हो. हे पॉईंट एक्स वाय काय आहेत कळले. येस. ओके. आता हे वाय युनिट आहे. वाय युनिट म्हणजेच काय, ह्या पॉइंट एक्स ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, तो झाला वाय युनिट, वाय कोऑर्डिनेट. आणि तोच पॉइंट एक्स ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे, ते झालं एक्स युनिट, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट. ओके. एक्स आणि वाय हम्म. कोऑर्डिनेट मिळाले. आता हा जो पॉइंट पी आहे तो कसा पॉइंट आहे, इट इज अ कॉमन पॉइंट. कॉमन पॉइंट इन बिटवीन व्हॉट, टर्मिनल आर्म ऑफ द अँगल अँड सर्कम्फरन्स ऑफ युनिट सर्कल. ह्या दोन्हीचा इंटरसेक्शन पॉइंट आहे ना हा. हा. आहे की नाही इंटरसेक्शन पॉइंट हा. हम्म. पर्पजफुली आपण वन युनिट वरती पॉइंट घेतलाय तो. ओके. आता हम्म. इथं आपण ही रेडियस वन युनिट हे आपल्याला माहिती आहे. रेडियस काय हम्म. आहे, वन युनिट हे आपल्याला माहिती आहे. ओके. आता इथं आपण काय केलं, साइन थिटा घेतला कारण हा राईट अँगल आहे. सो साइन थिटा हम्म. कन्सिडर केला. तो काय मिळाला, पी एम अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा डिवायडेड बाय हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल डिवायडेड बाय ओपी. आता ही सर अपोजिट तुम्ही साइड काही किती आहे. लिहिताय का? नाही लिहित, लिहित नाही मी, जस्ट दाखवतोय तुला. ऑलरेडी आय आय रोट ऑलरेडी एव्हरीथिंग ऑन दी स्क्रीन. ओके. ओके. हम्म. तर इथं ओपी हे जे डिस्टन्स आहे ओपी, हे किती आलं, हम्म. वाय युनिट. आणि ही रेडियस किती आली आहे, वन युनिट. ठीक आहे. हम्म. समजलं. म्हणजे हे काय आलं, हो. साइन थिटा इक्वल्स टू वाय अपॉन वन, म्हणजे सिम्पली वाय आला, हम्म. कारण रेडियस वन आहे. ठीक आहे. आता ही समजा वन जर नसती घेतली, आपण आर घेतली असती, तर साइन थिटा काय आला असता, हम्म. वाय अपॉन आर आला असता. हम्म. लक्षात आलं. हो. सिमिलरली कॉस कॉस थिटा काय येईल, ओ एम अपॉन ओपी. राईट. हो. काय येईल कॉस थिटा, ओ एम अपॉन ओपी येईल. ओपी. ओके. म्हणजे हा काय आला, ओ एम अपॉन ओपी, एक्स अपॉन वन, म्हणजे एक्स आला. हा. ओके. म्हणजे हे सगळं कशासाठी, याचा यूज काय होणार आहे आपल्याला, याचा यूज होणार आहे आपल्याला कोऑर्डिनेट्स, म्हणजे जे आपण स्टार्टिंगला शिकलो होतो ना, काय हम्म. की एनी पॉइंट, म्हणजे समजा की टर्मिनल आर्मवरचा एनी पॉइंट आपल्याला जर दिला असेल, तर हा. त्याच्यावरनं आपल्याला तो अँगल किती मेजरचा असेल, त्याची टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंटमध्ये लाय करत असेल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाय करते का, की सेकंड क्वाड्रंटमध्ये, की थर्ड क्वाड्रंटमध्ये, की फोर्थ क्वाड्रंटमध्ये. ओके. ते आयडेंटिफाय हम्म. करण्यासाठी हे कॉर्डिनेट्स आपल्याला युजफुल होतात. ओके. हो. इथपर्यंत समजलं. आता हो. त्याच्यावरनच हे प्रूफ आहे की हे सर्कल आहे. सर्कलचं इक्वेशन काय येतं, एक्स स्क्वेअर. म्हणजे समजा मी हे केलं तर साइन थिटा काय मिळाला मला, वन मिळाला. कॉस थिटा काय हम्म. मिळाला, सॉरी साइन थिटा मिळाला वाय, आणि एक कॉस थिटा मिळाला मला एक्स मिळाला इथे. हम्म. बरोबर ना, हे मी आता लिहिलं होतं, साइन थिटा हम्म. वाय मिळाला, कॉस थिटा मिळाला, एक्स. राईट. मला हम्म. ही हम्म. सर्कलचा, आता हा जो पी एक्स वाय, हा पॉईंट कशावरती आहे, सर्कलवरतीच आहे. म्हणजे तो सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू वन स्क्वेअर, म्हणजेच काय येणार आहे, वन. म्हणजेच काय मिळालं मला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू वन मिळालं. म्हणजे ही आयडेंटिटी पण इथं फुलफिल झाली, हम्म. बिकॉज ओनली आर इज इक्वल टू वन. अदरवाईज हा जर युनिट सर्कल नाही घेतला आपण, तर ते साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू, हा ते कॅन्सल होते, वनच येणार आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा वनच येणार आहे, बिकॉज इट इज आयडेंटिटी ना. आर जरी घेतला तरी तो वनच येणार आहे, बिकॉज एक्स हम्म. इक्वल टू त्या केसमध्ये काय येणार आहे, साइन थिटा काय येणार आहे, वाय अपॉन आर, आणि कॉस थिटा काय येणार आहे, एक्स अपॉन आर. म्हणजे जे काय
साइन स्क्वेअर थिटा हम्म, अपॉन आर स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन आर स्क्वेअर कसं येईल? अपॉन आर स्क्वेअर नाही येणार इथे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू आर वन. स्क्वेअर. आर स्क्वेअर टेकन कॉमन, साइन स्क्वेअर हम्म, थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा थिटा. इक्वल्स टू आर स्क्वेअर इंटू वन. हा आर स्क्वेअर कॅन्सल केला आणि आपल्याला ही आयडेंटिटी मिळाली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू वन. राईट. हम्म, याच आयडेंटिटीला आपण काय करतोय? डिवाइड करतोय. कशाने? कशाने डिवाइड केलं म्हणजे सपोज प्रूफ जर विचारलं कशाचं, या आयडेंटिटीचं, तीन आयडेंटिटीचं, तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू वन, हे आपल्याला इक्वेशन मिळालंय. ओके. हे जे इक्वेशन मिळालेलं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू वन, म्हणजे हे जर आपण या फॉर्ममध्ये लिहिलं, या टेबलमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये हम्म. लिहिलं आपण? तुमचं स्क्रीन स्क्रीन थांब. थांबलंय का? हम्म. हं. आता म्हणजे ह्या ट्रायंगलसाठी सपोज आपण इक्वेशन लिहिलं काय? ओ एम स्क्वेअर अपॉन ओ पी स्क्वेअर प्लस दिस ओ एम स्क्वेअर अपॉन ओ पी स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर अपॉन ओ पी स्क्वेअर इक्वल्स टू वन. राईट. हम्म. तर ह्या इक्वेशन वरनं आपण ते जे आपण पाहिलेलं ना की दुसरं डिवाइड करायचं आणि वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा ही दुसरी आयडेंटिटी. देन वन प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कोसेक कोसेक स्क्वेअर. स्क्वेअर थिटा, कोसेक स्क्वेअर थिटा ही तिसरी आयडेंटिटी. तर ह्या तीन आयडेंटिटीज ह्या इक्वेशनने बनलेल्या आहेत. म्हणजे तुला म्हटलं ना की प्रूफ सांगत नको बसायला, आता प्रूफला टाइम जाईल, पण ह्या तीन आयडेंटिटीज हे याच्यावरनं आलेल्या आहेत. ओके, ठीक ओके. आहे. ओके. हम्म. नेक्स्ट पुढचा पार्ट. आता याच्यावरती तुला क्वेश्चन्स कसे असतील सांगतो. हम्म. क्वेश्चन्स कसे असतील सांगतो याच्यावरती. आणखी एक पार्ट बघूयात, हे सायन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट्स. हा जो पार्ट आहे ना सायन्स, हा पाहूयात आणि मग पुढे जाऊयात. ओके. आता हे जे आपण पाहिलं की सपोज एक क्वाड्रंट आहे, वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे थर्ड. आणि फोर्थ क्वाड्रंट फोर्थ. आहे. ओके. हम्म. सपोज इनिशियल आर्म इज कोइन्साइडेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. इनिशियल आर्म, वर्टेक्स ऍट ओरिजिन, वर्टेक्स कुठे आहे? ऍट ओरिजिन आहे. आणि टर्मिनल आर्म कुठे लाई करते? ऍक्सिस वरती लाई करते, समजा कुठेतरी फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट. ओके. आता हे सर्कल आपण कन्सिडर केलं ऑफ रेडियस आर, हम्म. सर्कल ऑफ रेडियस आर कन्सिडर केलं. तर ह्या सर्कलवरचा कोणताही एक रॅन्डम पॉईंट आपण घेतला, सपोज इथं पॉईंट घेतला पी, पी पॉईंट घेतला. हम्म. तर हा पी पॉईंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये? थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्याचे हम्म. कोऑर्डिनेट्स, त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे? निगेटिव्ह. वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. एक्स हम्म. आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट्स कसे असणार आहेत त्याचे? नेगेटिव्ह. निगेटिव्ह असणार आहेत. राईट. हा. सो टर्मिनल आर्म कुठे येईल? या पॉईंट मधनं पास होईल ना, हो. आणि अँगल काय बनेल? हा अँगल बनेल थिटा. हम्म. ओके. म्हणजे फक्त आपल्याला 180 आणि हा 270च्या मध्ये. हा म्हणजे 180 आणि 270च्या मध्ये आहे. म्हणजे हा 0 डिग्री और 0 रेडियन, इथे हा. π/2 रेडियन टू. और 90 डिग्री, 90 डिग्री. इथे इथे 2 आहे. π रेडियन और 180 हा, पाय डिग्री, राहिली, सॉरी. आणि इथे 3 π थ्री बाय पाय बाय टू. 2 रेडियन और 270 डिग्री डिग्री. असा आहे. हा. याच्यामध्ये कुठेतरी अँगल येईल हा. आता हे कशावरनं हा. कळलं? अँगल जर म्हणजे 180 डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल आणि
270 डिग्रीपेक्षा स्मॉलर असेल तर तो थर्ड क्वाड्रंटमध्ये फॉल होतोय. आणि जर तोच हा अँगल उचलून आपण स्टँडर्ड पोझिशनला प्लेस केला तर त्याचा हा टर्मिनल आर्म फॉलो होतोय थर्ड क्वाड्रंटमध्ये. ओके. आता हे कसं कळणार आहे आपल्याला? बाय लुकिंग जस्ट ॲट कॉर्डिनेट्स ऑन दी हा कॉर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन टर्मिनल आर्म. त्याच्याकडे पाहून, म्हणजे हे जर दोन्ही कॉर्डिनेट्स निगेटिव्ह असतील तर ऑब्विसली हा काय, टर्मिनल आर्म वरचा तो पॉइंट आहे तो थर्ड क्वाड्रंट मधला पॉइंट आहे. समजा ते हा कॉर्डिनेट्स समजा ते कॉर्डिनेट समजा इथे असतील की एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपल्या लक्षात काय हम्म येतंय, एक कॉर्डिनेट निगेटिव्ह आहे एक्स, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये, म्हणजे टर्मिनल आर्म जी आहे अँगलची ती कुठे जाते, हम्म सेकंड क्वाड्रंट मध्ये फॉल होते. आणि तो जो अँगल आहे थिटा, तो ग्रेटर दॅन काय 90 डिग्री आहे आणि लेस दॅन काय पाय रॅडियन, किंवा 90 डिग्री, 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आणि 180 डिग्री पेक्षा स्मॉलर आहे इन डिग्री मेजर. कसं आहे म्हणजे हम्म रॅडियन मेजर मध्ये पाय/2 आणि पायच्या इन बिटवीन तो अँगल आहे असं आपल्याला हा समजतं. ओके. हा सो याच्यामध्ये हा जो पार्ट आहे, सायन्स ऑफ ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन डिफरंट क्वाड्रंट, याच्यामध्ये काय हम्म आहे की याच्यामध्ये फक्त आपल्याला अँगल दिला असेल, हा सॉरी, पॉइंट दिला असेल आणि त्या पॉइंटवरनं अँगलचा जो टर्मिनल आर्म आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाई करतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके. आणि हे व्हेरियस मेजरचे अँगल्स दिलेत, म्हणजे ते मेजर्स कसे घ्यायचे, ते अँगल्स कसे दिसतील. अँगल ऑफ मेजर 0 डिग्री आहे पहिले. ठीक आहे. 0 डिग्री म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे, ऑलरेडी आपण हे पाहिलेलं आहे. 0 डिग्री म्हणजेच काय, की इनिशियल आर्म आहे आणि त्याच्यावरच टर्मिनल आर्म आहे, कोइन्साइड झाली. गेटिंग हा इट? इनिशियल येस आर्मवरच टर्मिनल आर्म कोइन्साइड झाली, म्हणजे रोटेटच नाही झाली ना. अँगल कधी बनणार आहे, रोटेशन झालं काहीतरी तर अँगल बनणार आहे ना. इथं रोटेशनच नाही झालंय. म्हणजे रोटेशन किती आहे, 0 डिग्रीचं रोटेशन किती आहे, 0 डिग्रीचं रोटेशन. इथे रोटेट केला अँगल आहे हा पाय/2 रॅडियन और 90 डिग्री. हा पुढे आणखी रोटेट हम्म केला अपोजिट डिरेक्शनला 180 बाय डिग्री और पाय/रॅडियन अशा पद्धतीने. ठीक आहे. हा मग व्हेरियस रोटेशनला हे जे व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड केल्या, ते स्टँडर्ड अँगलच्या हा पाय/2 रेडियनच्या या व्हॅल्यूज फाइंड केल्या. ते आपल्याला फाइंड करता येतील. साइन 90, सेक 90, कॉस 90 हे आपण फाइंड केलेलं आहे. हा ओके. हा आता ह्याचा म्हणजे कशाचा यूज करून, हे जे कॉर्डिनेट्स आहेत पॉइंटचे, सपोज आता इथं हम्म पॉइंट आहे, इथं पॉइंट आहे पी. ओके. याच्या कॉर्डिनेट्स वरनं एक्स मायनस आहे आणि वाय पण मायनस आहे. तर ह्या कॉर्डिनेट्स वरनं आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हे जे रेशोज आहेत ना, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज त्या अँगलचे, ते फाइंड करायचे. हा हा समजलं? अशा टाईपचे क्वेश्चन्स याच्यामध्ये असणार आहेत. ओके ओके. त्यानंतर हे टाइप्स ऑफ फंक्शन्स आहेत, इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन. ओके हे नाही शिकवलं आणि हे पण नाही की असे 225 असे रॅन्डम नंबर्सचे डिग्रीज काढायचे. त्यात ते आहे ना याच्यामध्ये. ओके ठीक आहे, क्वेश्चन्स आहेत ना इथे. हम्म तुला दाखवतोय बघ, फाइंड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ -225 डिग्री. आता तू 225 डिग्री बोलली ना, हा -315 डिग्री, +330 डिग्री, -240 डिग्री, 210 हम्म डिग्री, 300 डिग्री, 15 डिग्री, हा 150 डिग्री, 180 डिग्री, 60 हा डिग्री, 45 डिग्री, 30 डिग्री. तर हे क्वेश्चन्स कसे फाइंड करायचे? आता इथे बघ, स्टेट साइन्स ऑफ टॅन 180 डिग्री, 380 डिग्री, कॉट 230 डिग्री, सेक 460 डिग्री, याचे काय सांगायचे? फक्त साइन्स ओनली. काय सांगायचे? फक्त सायन्स ऑफ दिस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फक्त सांगायचे. हो ओके. तर अशा पण टाईपचे हम्म क्वेश्चन्स असू शकतात. ओके लक्षात आलं हे? हो ओके. चल आता यातले काही क्वेश्चन्स करायचे का? नाही क्वेश्चन्स नाही आधी कॉन्सेप्ट घ्या ना सगळे मग आपण म्हणजे कन्सेप्ट, क्वेश्चन क्वेश्चन करतानाच कन्सेप्ट लक्षात येईल. ठीक आहे. आता हे फाइंड कसं करायचं, हे कसं कळणार आपल्याला ना, की हे या अँगलचे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज कसे फाइंड करायचे. ओके. क्वेश्चन घेऊयात एक दोन आणि मग कन्सेप्ट कडे जाऊयात. ओके. आता पण
फर्स्ट फाइंड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 30 डिग्री. ओके, म्हणजे अँगल इन इट स्टँडर्ड पोझिशन आहे, हा 30 डिग्री. ते ग्राफवर फक्त रिप्रेझेंट करायचे आणि मग हा, काढायचं. हो. आता साईन 30 डिग्री काय तो, साईन 30 डिग्री काय येतो हे आपल्याला फाइंड करायचं आहे. अँगल 30 डिग्री आहे, राईट. आपण युनिट सर्कल घेतलं, मगाशी आपण जे कन्सिडर केलं ना युनिट सर्कल, R = 1 युनिट, हे घेतलं ना आपण, हा. मगाशी घेतलेलं ना युनिट सर्कल, तसंच हा पॉईंट पी हो. आहे. याचे कॉर्डिनेट्स काहीतरी असतील, एक्स वाय हे कॉर्डिनेट्स असतील या पॉईंटचे. हा हा. परपेंडिक्युलर आहे, हा हा. ओ आहे आणि हा एम आहे. या ट्रायंगल मध्ये हा. साईन 30 डिग्री काय येईल, हा वन आहे अपॉइंट. पॉईंट, हा पॉईंट काय पी एम, हा वाय आणि हा एक्स आहे, राईट. कसं घ्यायचं? रॅन्डम घेतलीत ना, वाय इज अननोन, एक्स इज ऑल्सो अननोन, असं आहे. हा. ओके. हो. आता साईन 30 डिग्री आपल्याला फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे, साईन 30 डिग्री. तो काय आहे, वाय अपॉन आर, बट R = 1 आहे, तो साईन 30 डिग्री काय वाय आहे. ओके. आता हे वाय हे डिस्टन्स, म्हणजे हा पॉइंटचे कॉर्डिनेट्स जर आपल्याला माहित नसतील तर त्याच्यावरनं करता येईल का. स्टँडर्ड टेबलच यूज करावं लागेल इथे. साईन 30 डिग्री किती येतो, 1/2 = वाय. म्हणजे हा जो वाय कॉर्डिनेट आहे तो किती आला, 1/2 आला. ओके. हम्म. आणि एक्स हम्म. कॉर्डिनेट किती येईल, कॉस 30 डिग्री, कॉस 30 डिग्री तो पण किती येईल, √3/2. किती येईल तो, एक्स कॉर्डिनेट किती येईल, 2. √3/2. हा येईल एक्स आणि वाय कॉर्डिनेट्स मिळाले. ओके, म्हणजे हा पॉइंट आपल्याला समजला. एक्स किती आला, x = काय आला, cos 30 √3/2, आणि y किती आला, 1/2 आला. आता टॅन थिटा किती येत होता, y/x, बरोबर आहे. म्हणजे किती येईल हा, हा. 1/2 इंटू 2/√3, म्हणजे किती आला हा, 1/√3 आला. वन अपॉइंट 3. आपण टेबलकडे गेलो का, स्टँडर्ड अँगलच्या टेबलकडे, नाही. नाही. याच्यावरनं काय केलं, साईन 30 फक्त एवढा माहिती होता आपल्याला, त्याच्यावरनं पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड केले आणि त्याच्यावरनं टॅन 30 फाइंड केला. आता कॉट थिटा काय, तो 1/टॅन थिटा, तो फाइंड करता येतो. तो कसा फाइंड करणार, 1/टॅन थिटा, 1/√3चा रेसिप्रोकल, √3/1, म्हणजे कॉट 30 किती आला, √3 आला. तसंच सेक 30 डिग्री, सेक 30 कसं येणार आहे, 1/कॉस 30 डिग्री, म्हणजे काय आला, 1/कॉस 30. कॉस 30 किती, 2/√3 आहे, 3√3/2 आहे, म्हणजे हा किती आहे, 2/√3 आहे. √3. साईन 30 डिग्री किती येईल, सॉरी कोसेक 30 डिग्री किती येईल, कोसेक 30 डिग्री काय येईल, 1/साईन 30 डिग्री, म्हणजे 1/साईन 30 डिग्री किती येईल, 2. 2. ओके, हे आपण याच्यावरनं येस. फाइंड केलं. आता हा झाला एक क्वेश्चन. ओके, मी हे इरेज करतोय, दुसरा क्वेश्चन आपण इथंच करूया.
आता दुसरा, हे 30 डिग्रीसाठी जे केलं ना आपण, एक रॅन्डम अँगल घेऊयात आपण. कोणता घेऊयात? 210 डिग्री घेऊयात. या अँगलचे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला फाइंड करायचे. समजलं? हो. ओके. आता हे आपण काय टेन्थ केलं? मध्ये पण होतं. काय म्हटली? हे टेन्थ मध्ये पण होतं वेगळ्या हम्म, प्रकाराने. वेगळ्या प्रकारे होतं, पण हे 210 डिग्रीचं नव्हतं आपल्याला. ओके. हो. आपण काय काढलं? एक युनिट सर्कल काढलं. हम्म. युनिट सर्कल काढलं. राईट. अँगल 210 डिग्री, इथं 0 डिग्री, हा 90 डिग्री, 180 डिग्री, इथे 270 डिग्री. आपल्याला किती पाहिजे? 210 डिग्री. बरोबर ना? हो. म्हणजे इथे कुठेतरी 200 येईल, इथं येईल 210 डिग्री. थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके. हा काहीतरी असेल अँगल 210 डिग्री. हम्म. म्हणजे हा पॉईंट पी असेल इथे. आता याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? एक्स आणि वाय. ओके. आर इक्वल टू काय घेतलंय आपण? 1 युनिट घेतलाय, हे फिक्स आहे. आर इक्वल टू हम्म. काय घेतलाय? 1 युनिट घेतलाय. हो. ओके.